जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता 6वा हप्ता वितरित होणार आहे। या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही खूपच महत्त्वाची आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते। राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून तिचा उद्देश आहे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करणे आणि शेतकऱ्यांना योग्यरित्या जे पैसे आहेत ते खात्यामध्ये हप्ता देणे हा याचा उद्देश आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत 10,000 रुपये टाकण्यात आले तर आता 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आता आधार संलग्न बँकेमध्ये हे 3,000 रुपये येणार आहेत, कारण की 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि आता या योजनेतून किती पैसे मिळतात तर वार्षिक 6,000 रुपये आता दरवर्षी 15,000 रुपये मिळणार आहेत। आणि 6व्या हप्त्यापासून सुरू होणार आहे 3,000 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे। या योजनेचा किती लोकांना फायदा होतो तर महाराष्ट्रातील 91 लाख जे शेतकरी आहेत, 91 लाख शेतकरी बांधवांना 19वा हप्ता वितरित करण्यात आला। आणि हा 19वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळाला त्यांना आता 6वा हप्ता पण वितरित होणार आहे। या योजनेची सुरुवात कुणी केली तर ही योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आणि ऑक्टोबर महिन्यात वाशिम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या कार्यक्रमात वितरित झाला होता। आता कोणत्या कार्यक्रमामधून वितरित होणार आहे तर मित्रांनो, जो 18वा हप्ता आहे तो टाकण्यात आला होता तो एका कार्यक्रमामधून वितरित करण्यात आले होता वाशिम जिल्ह्यातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही हप्ते देण्यात आले होते। आणि आता 24 तारखेलाच पीएम किसान योजनेचा पण हप्ता वितरित करण्यात आला कार्यक्रमामधून। आणि हा पण हप्ता 6वा पण हप्ता आता वितरित होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी असणार आहे। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।